कास पुष्प पठारावर फुलांचा हंगाम सुरू झालेला आहे। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कास पुष्प पठारावर फुलं जी आहेत ती येण्यास सुरुवात झालेली आहेत। अनेक विविध प्रजातीची फुलं जी आहेत, दुर्मिळ अशी फुलं या कास पुष्प पठारावर सध्या आलेली पाहायला मिळत आहेत। अनेक पर्यटक जे आहेत ते या कास पुष्प पठाराला आवर्जून या फुलांसाठी भेट देत आहेत। यावर्षीचा मुसळधार पावसामुळे यावर्षीचा हंगाम जो आहे तो उशिरा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक पुण्याहून आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमका अनुभव काय आहे की पुष्प पठार दरवर्षी बघत असाल तर काय नेमकं यावेळीचं सांगाल अनुभव? मुसळधार पावसामुळे किती लेट फुले आले तरी एक नंबर फुले आलेले आहे, चांगले छान वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे नाही का, आणि नॅचरली। आणि हे बघण्यासाठी अनेक पर्यटक इथं आलेले। आम्ही पहिल्यांदा आलो, आम्ही ऐकलो होतो, मग कधीच आलो, खूप छान वाटलं। नक्कीच थोडक्यात काय सांगाल की वेगवेगळी प्रजातीची वेगवेगळी रंगीबेरंगी फुलं पाहताय? खरं तर आता आम्ही आमच्या फॅमिली सोबत आलेलो आहे, म्हणजे लहान मुलांना घेऊन आलेलो आहे। का तर निसर्गाचं जे म्हणजे बाहेर इकडे तिकडे कुठं असं फिरण्यापेक्षा एक निसर्ग कसा असतो, म्हणजे त्याचं सौंदर्य काय असतं, हे सौंदर्य कसं असतं हे जर बघायचं असेल तर ते लहान मुलांना एक उत्तम असं उदाहरण इथं आल्यानंतर दाखवता येईल। नक्कीच काय सांगाल तुम्ही? कोण बोलाल तुमच्यापैकी? थोडक्यात सांगा फुलांविषयी। ह्यावेळेस वातावरण अतिशय छान आहे। ॲक्च्युली पाऊस आणि त्याच्यानंतरचं हे वातावरण, त्यामुळं निसर्गाने जे आपल्याला विविधतेने नटलेली फुलं जी आहेत ते खरंच नॅचरली, कृत्रिम लावण्यापेक्षा नॅचरली जी फुलं आलेली आहेत, आणि लहान मुलांना वर्ल्ड हेरिटेजचे प्लेस आहे आपलं, त्याच्याबद्दल बाहेर जाण्यापेक्षा इथंही परदेशापेक्षाही अतिशय सुंदर वातावरणात आणि नॅचरली जी फुलं आलेली आहेत, खरंच आनंद मिळतोय, मनाला शांती मिळणार। नक्कीच नक्की लहान मुलं पण आहेत आपल्यासोबत। फुलं पाहिली, कशी फुलं आहेत सांग जरा थोडंसं तू। हे फुलं मला खूप आवडले आणि इथले फुलं मला असे नैसर्गिक वाटले। आणि कलर कुठल्या फुलांचे वाले? पिंक, व्हाईट, पर्पल, इथे सगळ्या रंगाचे फुलं आहेत, मला खूप आवडले। तू बोलती थोडंसं काय? खूप छान आहे निसर्ग। आम्ही इथे रोज आलो तर आम्हाला चांगली हवा भेटेल, आणि हे छान फुलं पण खूपच चांगली, असं वाटतंय की ही फुलं घेऊन जावा घरी। नक्की काय थोडक्यात सांगाल फुलांचं? आणि इथं व्यवस्था कशी वाटते तुम्हाला? इथली व्यवस्था खूप चांगली आहे, सगळं सिस्टमॅटिक पद्धतीने चालू आहे। स्लॉटिंग टायमिंग दिले असल्यामुळे जास्त गर्दी होत नाही, किंवा प्रत्येकाला ती फुलांचा अनुभव घेता येतो, बघता येतात, आणि खूप नॅचरल पद्धतीने, म्हणजे निसर्ग किती सुंदर आहे हे इथं आल्यावर। नक्कीच थँक्यू। खरं तर निसर्ग किती सुंदर आहे हाच अनुभव जो आहे तो या ठिकाणी कास पुष्प पठारावर पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी जो पुष्प पठाराचा हंगाम जो आहे तो सुरू झाल्यामुळं पर्यटकांची संख्या देखील वाढलेली एकूणच पाहायला मिळते। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।